श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 109। श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, सिद्ध महाराज आणि कर्दळीवन। कलियुगी अधर्म वृद्धी पावले, कलियुगी अधर्म वृद्धी पावले, म्हणून श्री गुरु गुप्त जाहले। भक्तजनांनी जैसे पाहिले तैसे भेटती अद्यापी। श्री गुरुचरित्र अवतरणिका। जसे श्रीपाद श्रीवल्लभ हे अश्विन वद्य द्वादशी म्हणजे गुरुद्वादशीला 1350 साली कुरोपूर क्षेत्रात गुप्त झाले, म्हणजे त्यांनी धारण केलेला पंचमहाभूतात्मक मानव देह हा सर्वसाधारण माणसाच्या चर्मचक्षुच्या दृष्टी पडणार नाही असं केले। म्हणजे त्यांनी स्वतःला त्रिमिती 3 डायमेन्शनल मधून घेतले व शंकर भट्टासह ऋणानुबंधातील आध्यात्मिक स्तरावरील पात्र तसेच योग्यांना त्यांना पाहण्यासाठी संपर्क साधण्यासाठी पात्रतेप्रमाणे 4थी, 5वी, 6वी, 7वी आणि पुढे अशा मिती म्हणजे डायमेन्शनचे वरदान दिले। 2G, 3G, 4G आणि 5G येऊ घातले आहे। यातील G म्हणजे जनरेशन पिढी। हे जनरेशन जसं 2 वरून 3, 3 वरून 4, 4 वरून 5 झाले, तसतसं इंटरनेटचा स्पीड वाढत गेला। पूर्वी आपण मोबाईलवरून फक्त बोलू शकत होतो, टेक्स्ट मेसेज करू शकत होतो, तेथे आज आपण व्हिडिओ कॉलवर जगात त्याच क्षणाला कुठेही बोलू शकतो, डोळ्यांनी पाहू शकतो, वेगाने डाउनलोड करू शकतो। पंचमहाभूतात्मक त्रिमितीच्या पलीकडील 4थं, 5वं, 6वं असंख्य डायमेन्शन हे वरील जी सारखंच आहे। फक्त मोठा फरक हा आहे की जी मध्ये जिवंत चैतन्य नाही, त्याला बाहेरून पॉवर सप्लाय द्यावा लागतो, मोबाईल बॅटरी चार्ज करावी लागते, टॉवर्स लागतात। याच्या उलट त्रिमिती व पुढील सर्वच मिती डायमेन्शन मध्ये स्वतःचं चैतन्य आहे। हे चैतन्य म्हणजे परमात्मा भगवंत, जे मृत्यूसमयी पंचमहाभूतात्मक देहातून बाहेर पडते। शेवटपर्यंत डॉक्टर बराच प्रयत्न करतात माणसाची बॅटरी चार्ज राहण्यासाठी, अगदी शेवटी व्हेंटिलेटर देखील लावतात, परंतु मर्जी चैतन्याची असते। त्याची मर्जी असली तर चितेवर ठेवलेला नरसावधानी अग्निदाह देण्याच्या क्षणी उठून बसतो। जगभरात जागोजागी बसलेले सद्गुरू, योगी, संत, महापुरुष हे त्या चैतन्याचे जणू टॉवर आहेत। जसं टॉवरला मोठमोठ्या बॅटरी असतात, तशा या सद्गुरू योग्यांना परमात्म्याकडून अधिक प्रमाणात चैतन्य पुरवठा सप्लाय अखंड सुरू असो। खरं तर विषय सुरू झाला होता तो श्रीपादांनी त्यांनी धारण केलेले शरीर सामान्य माणसाच्या दृष्टी क्षमतेच्या पलीकडे नेल्याचा। श्रीपादांनी आपल्या श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवतारात हीच शैली अवलंबिली आणि माघ वद्य प्रतिपदेस म्हणजे गुरु प्रतिपदेस 1458 साली अवतार शरीर आहे तेथेच म्हणजे गाणगापुरात गुप्त केले। जसं कुरोपुरात शंकर भट्ट श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त झाल्यानंतर देखील 3 वर्षे श्रीपादांचे रोज दर्शन घेत होता, त्यांची सेवा करत होता, तशाच प्रकारे गाणगापुरात सिद्धांतपाद म्हणजे सिद्ध महाराज हे देखील श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात गुप्त झाल्यानंतर शंकर भट्टाच्या 30 पट म्हणजे तब्बल 60 वर्षे श्री गुरूंच्या सेवेत होता। दर 60 वर्षांनी तेच संवत्सर परत येते, कारण एकूण 60 संवत्सरे आहेत। श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे 1458 साली बहुधान्य नाम संवत्सरात गाणगापुरात गुप्त झाले व तदनंतर 60 वर्षे त्यांची सेवा करत त्यांच्या आज्ञेनुसार गाणगापुरातील व्यवस्था लावून सायनदेवाच्या 5व्या पिढीतील विष्णू शर्माला अवधूत दीक्षा देऊन त्याला नाम देऊन नामधारक बनवून श्री गुरुचरित्र लिहून घेऊन सिद्ध महाराज कर्दळीवनात सन 1518 मध्ये प्रस्थान करते झाले व सन 1758च्या पौष शुद्ध द्वितीयेला श्रीपाद श्रीवल्लभ सिद्ध रूपात स्वामी समर्थ म्हणजे बाहेर पडले। हा लेखन प्रपंच यासाठी की श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गेलेले नाहीत, कर्दळीवनात गेले ते सिद्ध महाराज। जसे श्रीपाद श्रीवल्लभ कुरोपुरात आहेत, तसेच श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज
आजही गाणगापुरातच आहेत आणि दोन्ही रूपांचं दर्शन, संभाषण, आशीर्वाद, अनुभूती, अनुग्रह प्राप्त करण्यासाठी एकमेव सहज सोपा उपाय आहे. तोडगा नाही बरं. तो म्हणजे मौन राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मनोमन म्हणत अत्यंत श्रद्धेने संथ गतीने पाय दुखून येतील इतक्या प्रदक्षिणा करणे. या बिनखर्चाच्या मार्गाने गेलो तर कोणतेही योगयाग आवश्यक नाही. फक्त मन वाचा शुद्ध पाहिजे. हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.